भारतात या बाजूला सुनामी आयलंड होतं. त्या सुनामी आयलंडला मिळायचे 4 वर्षापूर्वी. 2004 साली सुनामी आयलंड निर्माण झालं होतं. इंडोनेशियात भूकंप झाला. टीव्हीवरती बातमी होती बघा, चेन्नईला खूप मोठी सुनामीची लहर आली, बराच कहर केला. याच दरम्यान अरबी समुद्राला ज्या लहरी आल्या, प्रत्येक लहरीच्या फोर्सने देवबाग बीचची वाळू थोडी सरकत येऊन या ठिकाणी साचली गेली. नदीच्या मध्यभागी वाळू एवढी साचली, भरतीच्या वेळी पाण्याची जी उंची राहते त्या पाण्याच्या उंचीपेक्षा वाळूची उंची झाली. चारी बाजूला त्याच्या पाणी राहिल्यामुळे आयलंड बंद होते. सुनामीच्या एका रात्रीमध्ये आयलंडची निर्मिती झाली. सुनामीच्या वेळी बंद आयलंड म्हणून गाववाल्यांनी त्याला नाव दिलं सुनामी आयलंड. सुनामी आयलंड बंद तिथपासून तिथं वॉटर स्पोर्टच्या ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या. पण आता गेली 4 वर्ष झाली त्या ठिकाणी शिफ्ट करावे लागले. याला कारण एक तोक्ते वादळ किनारपट्टीने गुजरात पर्यंत बरंच नुकसान करत गेलं आणि त्याच्यामध्ये जी वाळू सरकायला लागली, त्याची उंची कमी झाली. एवढी उंची कमी झाली की आता भरतीच्या वेळी त्या वाळूवरती पाणी मिळते 5 फुटाने, एवढी त्याची उंची कमी झाली. म्हणून त्या ठिकाणी चालणारे वॉटर स्पोर्ट्स गाववाल्याने एक मताने निर्णय घेतला, कस्टमर केअर करता तो पॉईंट बंद ठेवावा आणि तिथले वॉटर स्पोर्ट्स या जागी शिफ्ट केलेले आहे. आपल्या बोटच्या समोर नजर टाका आणि यात भुवे गावाच्या डोंगराचा डिझाईन बघण्याकरता बोटच्या उजव्या बाजूला बघा, आता समुद्र ओपन व्हायला सुरुवात झाली. समुद्राच्या दिशेला समोरच्या भुवे गावाच्या डोंगराच्या पायथ्याशी नारळांची झाडं उंचावलेली दिसतात. तिथं निरीक्षण करा, तुम्हाला असा डिझाईन लक्षात येईल. मगर ज्यावेळी तोंड उघडते, उघडलेल्या मगरीच्या तोंडाचा डिझाईन त्या उंच वाढलेल्या नारळांच्या झाडांमध्ये जाणवतो. तो डिझाईन तुमच्या लक्षात आला तर पूर्ण निरीक्षण डोंगराचं बोट समोरून करा. तुमच्या डाव्या बाजूने पूर्ण बोटच्या मागेपर्यंत डोंगराचं निरीक्षण करत या. एका मगरीचा पूर्ण आकार तोंडापासून शेपटीपर्यंतचा आकार डोंगराला मिळाला आहे. जो एका प्रोफेशनल फोटोग्राफीच्या नजरेत आला त्याने त्याला नाव दिलं क्रोकोडाईल माउंटन शेप. क्रोकोडाईल माउंटन शेप. मोगरेश्वर मंदिर. मोगरेश्वर मंदिर म्हणजे शंकर महादेवाचं मंदिर आहे. मोगरेश्वर महादेवाचं मंदिर. आला गावाच्या त्या बाजूला गेला समुद्र मिळतो. समुद्राच्या दिशेने किनारा जो चालू होतो, किनाऱ्याला नॉर्मली आपण बीच म्हणतो, पण बीचला ओळख मिळते गावाच्या नावानुसार देवबाग बीच. आणि हे बीच मालवण बाजारपेठेपर्यंत कंटिन्यू राहून बीचची नावं मात्र अलग अलग मिळतात. याला कारण गाव चेंज होतो. उदाहरणार्थ आता तुम्ही देवबाग गावात आहात, समुद्राच्या दिशेला गेलात, किनाऱ्याची